नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर इथं बघा मी मटकी घेतलेली मोड आलेली. तर ही मटकी मी 2 दिवस ठेवली होते बघा मोड येण्यासाठी. तर इथं थंडीमुळे मोड येत नाहीत बघा मटकीला. बऱ्याच मैत्रिणीची तक्रार असते की आमच्या मटकीला ताई मोड येत नाहीत, तुम्ही कसे आणतात. तर बघा मी असे मटकी फक्त पाण्यात भिजवली, रात्री कोमट पाण्यात भिजवून पाणी व्यवस्थित नितळून घेतलं आणि 2 दिवस ठेवली. जिथं रूम गरम असते, तिथं गरमीची जागा असते, तिथं 2 दिवस झाकून ठेवलेली बघा. तर बघा एकदम व्यवस्थित मोड आलेत लांब सडक. आणि मी मटकी स्वच्छ धुवून घेतली. कुकरमध्ये बघा 1 तांब्यावर पाणी घातलं आणि त्यामध्येच बटाटा घातलाय मी. एक बटाटा होता, त्याचे 2-3 तुकडे केलेत असे छोटे छोटे. आणि त्यामध्ये दालचिनीचा थोडासा तुकडा, हळद आणि मीठ घालून घेतलेला आणि त्याची एक शिट्टी करून घेणार आहे मी. मटकीला काही जास्त शिजवायची गरज नाही, एका शिट्टीमध्ये शिजून जाते मटकी. तर याची मी मिसळ बनवणार आहे बघा, मिसळ पाव. तर त्यासाठी मी असा फर्स्ट सिंपल असाच मसाला, कच्चाच कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरची देठं आणि आलं आणि लसूण घेतलेला आहे. आणि त्याची एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे पहा. इथं एकदम बारीक करून घ्यायचं आपल्याला. इथं भाजणीचा मसाला वगैरे मी काय असं भाजून घेतलेलं नाही, मी डायरेक्टच कच्चा मसाला भाजलेला आहे. याची पण छान लागते. तर इकडे मी मटकी बाजूला करून घेतली, बटाटा पण बाजूला करून घेतला. त्यामध्येच बघा आता तेलामध्येच डायरेक्ट हे टाकायचं, म्हणजे कट चांगला येतो भाजीला. तर घरचं तिखट, धनिया पावडर आणि गरम मसाला. आणि गॅस एकदम कमी करायचा आपल्याला. जास्त तेल गरम नको आहे आपल्याला, जास्त गरम असलं की लगेच करपून जाण्याची शक्यता असते मसाला. तर एकदम कमी गॅसवरच हे टाकून घेतले आणि त्याचबरोबर ती मसाल्याची पेस्ट टाकली आणि मिक्स करून घेतले बघा. आणि त्यामध्येच कढीपत्ता सुकलेला आहे, तो करपतो फोडणीमध्ये, म्हणून मी नंतर घातलेला आहे त्याला. आणि त्यामध्येच आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मीठ पहिलं शिजताना घातलं होतं, त्या हिशोबानंच घातलं मी. आणि त्यामध्येच बटाटा घातला चुरलेला मी. चुरलेला बटाटा घालून मिक्स करून घेतलं. आणि आणि हा सिंपल भाजी आहे बघा, आणि पटकन होते असा मसाला बनवून. भाजत वगैरे वेळ नसेल तर भाजत वगैरे बसायची पण गरज नाही. तुम्ही तसंही करू शकता भाजणीचा, पण मी सिंपल असे मसाल्याची बनवलेली आहे. आणि चवीसाठी म्हणाल तर तुम्ही तिळाचं कुटं याच्यात ॲड करू शकता, छान चव येते भाजीला. बघा कट पण छान आलाय आपल्या भाजीला. भाजी तयार आहे आपली. इथं कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतलं बघा व्यवस्थित. मिसळ म्हणल्यावर कट तर पाहिजेच बघा. कट बघा छान आलाय आपल्या भाजीला. सिंपल आणि झटकीपट होते बघा अशी भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणी. बघा इथंच तयार आहे आपला भाजीचा कट आहे. त्यात कांदा घेतलाय, ब्रेड घेतले, तिथं पाव भेटले नव्हते म्हणून. तर मटकी आहे. आणि हा फरसाणा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तो तुम्हाला बघा, गावावरनं मागवलाय पुणेरी मिसळ म्हणून. हा फरसाणा नाही, तोच घेतलेला आहे मी. तर चला आपली मिसळ तयार आहे. तर मी खाण्यासाठी तयार आहे. मला तर तोंडाला पाणी सुटल्यात. कसलं गुगल कर, कोणी केलंय? दादाने. बघू कसं केलंय पाठीमाग. वा, चांगलं केलंय की. करामती दादाच्या दिदीच्या. हे बघा पूर्ण बर्फ वितळला इथला. हे पहा पूर्ण गुरुद्वारच्या समोरचा पण बर्फ वितळलाय. -4 टेम्परेचर आहे सध्या, तरी पण पूर्ण बर्फ वितळलेला आहे बघा. कसा होता तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, इकडं बर्फच बर्फ होता बघा. तर पहा मंडळी, मायनस टेम्परेचर असून सुद्धा आता बर्फ वितळायला लागलाय हळूहळू. तर इथला पण बर्फ बघा पूर्णपणे वितळला आहे. ग्राउंडवरचा हा, हे क्रिकेट ग्राउंड आहे, त्याच्यावरचा पण पूर्ण बर्फ वितळलाय. पण साईडनं बघा किती छान व्ह्यू दिसतोय संध्याकाळचे. बघा किसे सूर्य दिसतोय डोक्यावर आलेला. डोक्यावर नाही म्हणजे साईडलाच आहे. तर इथं बघा फुटबॉल खेळत आहे तिथले. इकडं सोरा आली मंदिराच्या समोर, इकडं फुटबॉल खेळायचं चालू आहे. तर इकडं मंदिराच्या समोर बघा उद्या महाशिवरात्री आहे, तर त्याची तयारी चालू आहे. मी आतमध्ये आले तर बघा मंदिराचं पण काम पूर्ण झाले. आता काम चालू होतं ना ते, आता मंदिराचं पण काम पूर्ण झाले. बघा छान वाटतं असं मंदिरामध्ये आल्यानंतर, फ्रेश एकदम भारी वाटतं मंदिरात. जवळच होतं, आले होते सोराला बोलवाय, तर म्हटलं चला मंदिरात जाऊन यावं. तर इथं बघा मंदिरात 2 बुकारे आहेत गरमीसाठी. तर उद्या बघा महाशिवरात्रीची तयारी चालू आहे इथं सगळं. आजच तयारी करून ठेवलेली आहे. तर उद्या नक्कीच शेअर करेल बघा महाशिवरात्रीची पूजाचा व्हिडिओ मी तुमच्याशी. तर इथं बघा पहिलं हे जे मंदिर आहे ते छोटं होतं बघा. जे महादेवाचं मंदिर आहे ना, हे छोटंसं शिव मंदिर हे छोटंसं होतं पहिलं. आता एरिया थोडा. तर मंडळी पहा, स्वरा आणि श्री उंची वाढवणार, आता योगा करणार आहे. तर संध्याकाळच्या 4 वाजलेल्या आहेत त्या. तर बघा उंची वाढणं हे जेनेटिक असतं या. आणि असं तरी पण आपण असा योगा वगैरे केला तर उंची वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर आहाराची बी गरज असते. तर बघा मी आता श्री आणि स्वराचा योगा करून घेणार आहे. तर बघा कसं योगा करतायत ते. मंडळी पहिला योगा आहे. कुठला योगा आहे दादा?
ताडासन. चला करा ताडासन दिदो. दादा करतोय बघ. पायास हा ताडासन. श्वास सोडायचा. उभं राहायचं, उभं राहायचं. बस. चालू पण शकता, पण उभं राहायचं स्ट्रेट. चला चला आता सेकंड कुठला? तर दुसरा योगा आहे बघा, पादहस्तान. तर करा दादा, स्टार्ट कर. पादहस्तानला काय करायचं? खाली वाकायचं. प्रयत्न करायचा आपली हनुवटी गुडघ्याला टेकवायची. गुडघ्याला. हा, हनुवटी काय असतं सोरा? हनुवटी. ओठाच्या खालचं चीन, हे चीन म्हणतात, त्याला टेकवायचं गुडघ्याला. हा, हे रोज करायचं थोडं थोडं, म्हणजे प्रॅक्टिसनं जमतंय लवचिकता. ठीक आहे. चला या पोझिशनवर. श्वास सोडा. आता आहे 3 नंबरचा योगा. कुठला? पर्वत मुद्रा. पर्वत मुद्रामध्ये काय करायचं? चल सोरा, एक पाय मागं घ्यायचा व्यवस्थित, असं बोटांवरती उंच करायचा. श्वास घ्यायचा, पर्वत मुद्रावरती राहायचं. पर्वत बनला पाहिजे सोरा, उंच हे झालंय, कंबर उचलायची. स्टॅच्यू उभं राहायचं दादा, हलायचं नाही. कंबर उचलायची, कंबर चांगली. हा, पर्वत बनला पाहिजे, माउंटेन. हा, वा वा, सोराने चांगला माउंटेन बनवलाय. हा, श्वास घ्यायचा, सोडायचा. कसं वाटतंय दादा? स्ट्रेचेबल वाटतंय ना? चला या पोझिशन मध्ये. किती योगा झाले आपले आता? 3. कुठल्या कुठल्या झाल्या? ताडासन, पादासन, पर्वत मुद्रा. हा, 3 झाल्या. आता लास्टचं करायचंय पश्चिम तानासन. चला, पश्चिम तानासन करा. चल, गुडघ्याला टेकवा. नाक टेकते का दिदूचं? गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा, हलका थोडा थोडा. रोज प्रॅक्टिस करायचं थोडं थोड्याच. गुडघा सरळ खाली ठेवायचा बाळा, तसं नाही करायचं. चिटिंग नाही करायची. गुडघावरती नाही घ्यायचा. दादा दादा कवा लवचिक व्हायचा दादा? कर, अंगठा पकडण्याचा प्रयत्न करायचा थोडा थोडा. आपला पहिलाच दिवस आहे ना आज. थोडं थोडं प्रॅक्टिस करायचं. चला, चक्रासन. चक्रासन कसं करायचं? दिदूला लय चक्रासन आवडतंय. करते काय कधी दिदू ग? व्यवस्थित आरामात बाळा. डोकं उचलायचं दिदो, डोकं नाही टेकवायचं. दादा कसा करतोय बघ बरं. नाही उचलले पाय. आपल्याला ट्री पोझिशन, याच्याने काय होतं? कॉन्सन्ट्रेशन होतं बघा चांगलं. चला स्टार्ट. ट्री पोझिशन. हसायचं नाही, श्वास घ्यायचा. पाय वरती घ्यायचा दिदो, गुडघ्याच्या शेजारी घ्यायचा. हा, शाबास, तसा घ्यायचा पाय, बरोबर. ठेव, तसं नको करू. हात जोड. श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा, हळू सोडायचा. हळूहळू श्वास घ्यायचा, हळूहळू सोडायचा. बघ दादाने कसं कॉन्सन्ट्रेशन केलंय व्यवस्थित. तू रोजच अशी करते सोरा. रोज करते. झालं का? कसं वाटलं आता योगा करून सोरा? छान. एक नंबर. फ्रेश वाटतंय ना? मग असंच उद्यापासून प्रॅक्टिस करायचं रोज. हा, ओके. थोडं थोडं करत जायचं प्रॅक्टिस. ठीक आहे, डन. बस झालं आता. काय करते आता?
बस. तर मंडळी पहा, हा योगा श्रीला स्कूलमध्ये शिकवला होता. तर श्री आणि स्वरा दोघं अधूनमधून करत होते. श्रीच्या नादाने स्वरा पण करायची कधी कधी. तर मी म्हटलं चला आता आपण जरा लक्ष द्यावं मुलांच्या योगाकडे. तर म्हटलं चला रोज अर्धा तास तरी योगा प्रॅक्टिस करून घ्यावं त्यांच्याकडून. तर हा योगाने उंची वाढते की नाही मला पण माहिती नाही मंडळी. तर टीचरांनी सांगितलं होतं की असा योगा केला की उंची वाढण्यास मदत होते म्हणून. तर ते तर माहिती नाही, पण बघा योगा केल्याने माइंड फ्रेश होते, कॉन्सन्ट्रेशन वाढते, शरीराची लवचिकता वाढते, हे की नाही. मस्तच वाटते योगा केल्याने. फ्रेश, मेन महत्वाचं फ्रेश वाटतं योगा केल्यानं. आणि तर मंडळी तुम्हाला हातचा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.